हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल। आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साबुदाणा खाल्ल्यामुळे नक्की काय होते। तुम्ही जर साबुदाणा खात असाल तर जाणून घ्या साबुदाणा आपल्या शरीरात जाऊन काय करतो माहित आहे का तुम्हाला? चला तर पाहूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आपण प्रत्येक उपवासाला पांढरा शुभ्र साबुदाणा खातो। हा शाबू आपल्या शरीरात काय काय करतो हे जाणून घ्या। क्रमांक 1, साबुदाणा खाल्ल्यामुळे मेंदूला शक्ती मिळते। शाबूमध्ये असलेले फळे मेंदूची दुरुस्ती करतो। शाबूमुळे शारीरिक विकास सुद्धा होतो। क्रमांक 2, शाबूमुळे उच्च रक्तदाब ठीक होतो। शाबू खाल्ल्यानंतर रक्ताभिसरण चांगले होते। उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते। क्रमांक 3, साबुदाणा खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते। पचनासंबंधित असणाऱ्या सर्व समस्या दूर होतात। साबुदाणा खाल्ल्यामुळे गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते। क्रमांक 4, साबुदाणा आपल्या शरीरातील उष्णता कमी करतो। उपवासा दिवशी आपल्या शरीरातील उष्णता वाढते। अशा वेळी साबुदाणा खाल्ल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते। पण शाबू हा योग्य प्रमाणातच खायला हवा, नाहीतर जी गोष्ट अति होते तिथे माती असते हे आपल्या सर्वांना माहितच आहे। योग्य प्रमाणात शाबू खाल्ल्याने हे फायदे मिळू शकतात, पण जास्त प्रमाणात जर आपण शाबू खाल्ला तर त्याचे तोटे देखील होऊ शकतात बरं का मित्रांनो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।